मित्रांनो, मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत चौदरवाडी गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 8 जून रोजी भव्यदिव्य अशा बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं या मैदानाचं स्वरूप असून या मैदानाचे नियम अटी कशा आहेत, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर मैदानातील बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? अशोक यशवंत चौधरी। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आहे आणि कुठं आहे? मैदान आहे चौदरवाडी, बारामती तालुका, जिल्हा पुणे। 8 तारखेला मैदान आहे। आणि कुठं आहे लोकेशन एक्झॅक्ट फाटीचं? सोमेश्वर मंदिर ते आसपास चौदरवाडी गाव आहे। तुम्ही पुण्यावरून आला तर मोर्टीसाठी नेऊ शकता, सातावरून आला नेरवरून येऊ शकता। जर ह्या खालच्या भागातनी गाडी आल्या तर कर्जीपूलवरून सोमेश्वर मंदिरात घेऊन चौदरवाडीला येऊ शकता। बरं, आणि आता ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले आहेत? ह्या मैदानावर आतापर्यंत 7-8 मैदान झालेले आहेत। 7-8 मैदान झालेले आहेत। बरं, आता या मैदानातील बक्षिसाचं स्वरूप काय आहे पहिलं ते शेवटपर्यंत सगळं सांगा। पहिलं बक्षीस आहे इलेक्ट्रॉनिक गाडी, दुसरं बक्षीस आहे 31,000 रुपये, तिसरं 21,000 रुपये, चौथं 11,000 रुपये, पाचवं 7,000 रुपये, सहावं 5,000 रुपये। बरं, आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी 1,000 रुपये। ऑनलाईन नोंदणी सुरू आहे का? ऑनलाईन नोंदणी चालू आहे। काय मर्यादित गाड्या घेतल्या जाणार आहेत का? त्या संदर्भात काय आहे का निर्णय तुमचा? एक 200च्या साधारण 150 घेणार, आदतच्या एक 150 घेणार। बरं, आम्हाला दादा आदत दुसरा आणि सगळे एकत्र तुम्ही घेताय, स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल घेणार का तुम्ही? हा, फायनल स्वच्छ सूर्यप्रकाश होणार। हा, मैदानात किती टक्के बॅरिकेड आहे? एक 100 फूट वरनी ते 200 फूट। बरं, हां, या मैदानात ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का? असणार की। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे का? केलेली आहे। तर आता बोलूया आपण दादा मैदानाकडं। मैदानाचं स्वरूप काय? आदत दुसरा ओपन आहे, कसं आहे सगळं? आदत दुसरा आहे। हां, आणि मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 7 फाटे आहेत। हां, फाट्यांमधला पल्ला किती आहे? फाट्यांचा अंतर किती? अंतर 800 फूट साधारणतः। बरं, आतमधलं अंतर किती आहे? 14 फूट। बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 5 गट उभे राहू शकतात। त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे, मुबलक जागा आहे थांबण्यासाठी? मुबलक जागा आहे, 600 ते 700 फूट अंतर आहे। बरं, त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? नाही, तसलं काही नाही। बरं, त्याचबरोबर आता दादा वळूयात या मैदानातील नियम अटींकडे। या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? मैदानाचा निकाल हे तुमच्या पायावर दिला जाणार आहे। बरं, ज्याचा पाय पुढे असेल त्याचा निकाल दिला जाईल। त्याचबरोबर आता दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? गटाला जर समान गाड्या उतरल्या तर ते परत पळवले जातील। आणि सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? सेमीला दोघांचा एक एक बैल पळवला जाईल संगणमताने। त्याचबरोबर आता एखादी बैलगाडी गटाला विजेती होईल, सेमीफायनलला विजेती होईल आणि त्या विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली, गटाला आणि सेमीफायनलला कसा निर्णय असणार आहे? ती गाडी बाद केली जाईल का? ऑब्जेक्शन तुमचं एक राऊंड होस्तवर ते 2 राऊंड होस्तवर ऑब्जेक्शन घेतलं तर कोणी ते निर्णय घेतला जाईल। बरं, ती फायनलला जर निर्णय ते झाला काय तसे पुढचा तर ते काय योग्य ते बक्षीस दिलं जाईल, ती कमिटीने ती त्यांना शुक्रवार त्याचा 1 नंबर आला तरी 1 नंबर आला तर दिला जाणार नाही, काय योग्य ती बक्षीस दिलं ती त्यांनी घ्यायला लागेल। बरं, त्याचबरोबर दादा लॉबी टचचा कसा निर्णय असणार आहे? लॉबी टचचा आपण असं काय केलंय की एक गाडी जरी बैल दुसऱ्या फाटीत गेला तरी बाद नाही, अख्खी गाडी फाटी सोडून गेली तर बाद, तेच बाद असणार। बरं, या मैदानामध्ये आयोजकाची अथवा गावगाडी थेट फायनलला पळवली जाईल का? नाही, नाही, आयोजकची गाडी नाही, गावची गाडी नाही। बरं, आता या महत्त्वाचं या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी तुम्हाला मिळालीच जमा आहे, 1 तासात ती आम्ही टाकू तुम्हाला। बरं, आता दादा आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मैदान होत आहेत, पण अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय। जर आपल्या मैदानामध्ये मैदानाच्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कसं आपलं असणार आहे? कमिटी आणि वरची जी काय कमिटी असेल ते निर्णय काय असेल त्या पद्धतीने आम्ही ते करू, त्यावेळेस घेतला जाईल। बरं, त्याचबरोबर आता दादाजी बक्षिसं तुम्ही बॅनरवरती जाहीर केलेली आहेत, आपल्या मैदानाचा फायनल व्यवस्थितरित्या पार पडला तर ती संपूर्ण बक्षिसं 1 ते शेवटच्या रकमेपर्यंतची विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळतील का? 1 ते शेवटपर्यंत बक्षीस हमखास कमी येणार। आतापर्यंत इतिहास आहे 1 रुपया बक्षीस काही ठेवलेलं नाही। बरं, आता तुम्ही आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? किंवा जेवढी बैलगाडी शौकीन आहेत त्यांनी सर्वांनी हजर राहावे, कारण इथलं ऑनलाईन नोंद चालू आहे। आता 70 ते 80 गाडीची नोंद झालेली आहे। जे कोण राहिले असतील
त्यांनी यावे. चालतंय, लिमिटमध्येच गाड्या पळवणार. चालतंय, धन्यवाद. दादा नमस्ते, आपलं नाव? हर्षद दगडे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदानासंदर्भात बैलगाडी चालक मालकांना एवढंच सांगू इच्छितो, मैदानात पावसाचा कोणताही अभाव नाही आहे. तुम्ही काटण्याचं राहणे जेवढे होता येईल एवढी ऑनलाईन नोंद झालेली आहे, तुम्ही भरपूर नोंद करा. आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात आपण फायनल घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला बक्षिसाची सर्व रक्कम तुम्हाला 1ही रुपया कमी दिली जाणार नाही आहे इथं. त्यामुळे निर्णयात ही आपण आता कोणत्याही अवयवावर निकाल न देता आदतच्या गाड्या आहेत, पायावर निकाल दिला आहे. कोणत्याही प्रकारचं इथं पार्टिसिटी केली जाणार नाही. त्यामुळं सूर्यप्रकाशातच इथं फायनल होणार आहे. आव्हान काय कराल बैलगाडी चालक मालकांना? इथं कोणत्याही प्रकारचं बघा, आता तुम्हाला दिसतंय सगळीकडे पटांगण आहे, कोणतीही इजा होणार नाही आहे. आदत वासर आहेत सगळी. जेवढी होता येईल एवढी लवकरात लवकर नोंद करा. मैदानी 100% तुम्हाला सूर्यप्रकाशातच फायनल बघायला मिळेल. चालतंय, धन्यवाद दादा.